नमस्कार, मी डॉक्टर ओंकार कुलकर्णी, ऑर्थोस्कोपी व जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, फिनिक्स ऑर्थो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली। आज आपण टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघ्याचे कृत्रिम सांधे प्रत्यारोपण याबद्दल माहिती घेऊया। गुडघ्याचे सांधेरोपण कधी करावे? गुडघ्याचे सांधेरोपण हे साधारणतः पेशंटला प्रचंड गुडघ्यामध्ये वेदना होत असतील, अगदी रोजच वेदनाशामक गोळ्या घेणं जरुरी असेल, किंवा फिजिओथेरपी म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह मेजर्स, व्यायामाचे प्रकार, बर्फानं शेकणं किंवा हे सगळे प्रकारची ट्रीटमेंट घेऊन पेशंटसुद्धा वैतागला असेल, कंटाळला असेल आणि गुडघ्याचं पेन, वेदना कमीच होत नसतील, तर आपण प्रामुख्यानं नी रिप्लेसमेंट सर्जरीचा विचार करतो। नी रिप्लेसमेंट सर्जरीला प्रामुख्यानं काय करतो आपण? तर अस्थिरोग तज्ञ म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन तुमच्या प्राथमिक गुडघ्याची तपासणी करतो, तुमचे वेट बेअरिंग एक्सरे काढून घेतो। वेट बेअरिंग एक्सरे काढल्यानंतर आपल्याला झीज गुडघ्याची किती आहे त्याचा अंदाज येतो आणि गुडघ्याच्या झीजेच्या प्रमाणानुसार आपण पेशंटला टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरीचा सल्ला देतो। टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये आपण काय करतो? तर यामध्ये आपण समोरच्या बाजूला इन्सिजन घेऊन म्हणजे गुडघ्याला छेद घेऊन गुडघ्याचे आतले जे खराब झालेले बोनी सरफेसेस आहेत, आर्टिक्युलर सरफेसेस आहेत, ते कट करून त्यामध्ये आपण विशिष्ट प्रकारचे इम्प्लांट हे फिक्स करतो बोन सिमेंटच्या द्वारे, ज्यामुळं काय होतं, पेशंटला पुन्हा एकदा नवीन कृत्रिम सांधा मिळतो आणि पेशंटच्या वेदना पूर्णपणे मुक्त होतात आणि पेशंटला त्यामध्ये पुन्हा एकदा व्यवस्थित चालण्यामध्ये, जिने चढणं, उतरणं या सगळ्या गोष्टींमध्ये वेदनामुक्त गुडघा मिळतो। धन्यवाद।